नमस्कार. शहरांचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या बघता घनकचरा व्यवस्थापन म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही आजकाल एक खूपच मोठी समस्या झाली आहे, नाही का? अगदी खरंय. म्हणजे बघा, स्वच्छ पर्यावरण हवं असेल, लोकांचं आरोग्य जपायचं असेल आणि आपली नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवायची असेल तर याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आज आपण याच घनकचरा व्यवस्थापनाच्या काही महत्त्वाच्या पैलूंवर आपल्या स्रोतांच्या आधारे जरा सविस्तर बोलणार आहोत. अगदी थोडक्यात सांगायचं तर घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय, तर कचरा तयार होण्यापासून त्याची साठवणूक, मग तो गोळा करणं, वाहून नेणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि शेवटी त्याची विल्हेवाट लावणं, ही सगळी प्रक्रिया येते यात. बरोबर. आणि याचे काही स्पष्ट उद्देश आहेत जे महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे सार्वजनिक आरोग्य सांभाळणं, कारण कचऱ्यातून रोगराई पसरण्याचा धोका असतो की नाही. हो, असतोच. दुसरं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण, म्हणजे माती, पाणी, हवा यांचं प्रदूषण थांबवणं. तिसरं आणि खूप महत्वाचं म्हणजे संसाधनांचं जतन. यासाठी आपण जे 3R म्हणतो, रिड्यूस म्हणजे कचरा कमी करणं, रियूज म्हणजे पुन्हा वापरणं आणि रिसायकल म्हणजे पुनर्वापर करणं. आणि हे सगळं करताना अर्थातच ते आर्थिकदृष्ट्या परवडणारं हवं आणि समाजाने ते स्वीकारायला पण हवं. आणि जर हे व्यवस्थापन नीट नाही झालं, त्याचे परिणाम तर आपण बघतोच आहोत. उदाहरणार्थ, कचऱ्याच्या ढिगातून तो जो विषारी द्रव झिरपतो, काय म्हणतात त्याला? लिचेट. लिचेट. तो जमिनीत मिसळतो, भूजलात जातो, पाणी आणि जमीन दोन्ही खराब करतो. अगदी. आणि उघड्यावर कचरा जाळला की हवा प्रदूषण होतं, ते वेगळंच. मग हे सगळं टाळण्यासाठी कचरा गोळा झाल्यावर नक्की काय करतात त्यावर? म्हणजे प्रक्रिया कशी होते? हो, तर कचरा गोळा झाल्यावर त्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया करता येतात. एक म्हणजे कंपोस्ट खत बनवणं. आपला जो ओला कचरा असतो त्याचा खूप चांगला उपयोग होतो यात. बरोबर. दुसरा मार्ग आहे पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग. प्लास्टिक, कागद, धातू यांसारख्या गोष्टींपासून नवीन वस्तू बनवता येतात. काही ठिकाणी तर कचऱ्यापासून ऊर्जा पण निर्माण करतात. वेस्ट टू एनर्जी म्हणतात त्याला. आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर जो कचरा उरतो त्याची मग शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. म्हणजे सॅनिटरी लँडफिल्समध्ये तो टाकला जातो. सॅनिटरी लँडफिल्स म्हणजे अशा खास तयार केलेल्या जागा जिथे कचरा जमिनीत किंवा जमिनीवर अशा प्रकारे भरतात की पर्यावरणाला कमीत कमी धोका पोचेल. त्यात खाली लायनर वगैरे टाकलेले असतात जेणेकरून लिचेट जमिनीत झिरपणार नाही. अच्छा. आपण इथे प्रामुख्याने बोलतोय ते महानगरपालिका घनकचऱ्याबद्दल, म्हणजे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट MSW बद्दल, बरोबर? हो, बरोबर. म्हणजे आपल्या घरातून, दुकानांमधून, ऑफिसेसमधून जो कचरा निघतो तो. यात सहसा तो औद्योगिक किंवा बांधकामाचा कचरा येत नाही ना? नाही, तो सहसा वेगळा गणला जातो. आणि आपण ज्या MSW बद्दल बोलतोय त्याचं विश्लेषण करणं म्हणजे तो तपासून बघणं खूप महत्वाचं आहे. ते का? म्हणजे काय बघतात त्यात? त्यात बघतात की ओला कचरा किती आहे, सुका कचरा किती आहे, त्यात घातक वस्तू आहेत का, मग त्याची घनता, त्यातला ओलावा आणि त्याचं कॅलरी मूल्य, म्हणजे त्यातून ऊर्जा किती मिळू शकेल. ओके. हे सगळं समजून घेतल्याशिवाय त्यावर कोणती प्रक्रिया करायची हे कसं ठरवणार? आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लोकांची जीवनशैली, त्यांची आर्थिक परिस्थिती यावर पण कचरा किती निर्माण होतो हे अवलंबून असतं. खरंय. आता भारतात यासाठी काही नियम आहेत का? हो, नक्कीच. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 आहेत. आणि त्यात काय महत्वाचं सांगितलंय? त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचरा जिथे निर्माण होतो, म्हणजे आपल्या घरात किंवा दुकानात, तिथेच त्याचं वर्गीकरण करणं बंधनकारक केलं आहे. ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा वेगळा ठेवायचा. वर्गीकरण महत्वाचं आहे. हो. आणि कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यावर भर दिला आहे, नुसतं कुठेतरी नेऊन टाकायचं नाही. आणि एक संकल्पना आहे विस्तारित उत्पादक जबाबदारी म्हणजे EPR. EPR, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. हे काय आहे नेमकं? EPR म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जी कंपनी एखादी वस्तू बनवते ती वस्तू वापरून झाल्यावर जो कचरा तयार होतो त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पण अंशतः त्या कंपनीवर येते. अच्छा. उदाहरणार्थ प्लास्टिक बाटल्या बनवणारी कंपनी किंवा मोबाईल फोन बनवणारी कंपनी, त्यांना त्यांच्या उत्पादनांमुळे निर्माण होणारा कचरा परत गोळा करण्यासाठी किंवा त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी लागते. मग ती आर्थिक मदत असेल किंवा प्रत्यक्ष यंत्रणा उभी करणं असेल. अरे वा.
म्हणजे भार फक्त महानगरपालिकांवर नाही पडणार. अगदी. विकसित देशांमध्ये याबाबतीत काय परिस्थिती आहे, काही कल्पना? तिकडे नियम अजून कडक असतील बहुतेक. हो, बऱ्याच ठिकाणी नियम जास्त कडक आहेत. कचरा नुसताच जमिनीत भरणं म्हणजे लँडफिलिंग यावर खूप निर्बंध आहेत, कारण जागा वाया जाते आणि पर्यावरणाची हानी होते. मग काय करतात ते? तिथे पुनर्वापराचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यांचं टार्गेटच मोठं असतं. आणि काही ठिकाणी पे ॲज यू थ्रो सारख्याच योजना आहेत. पे ॲज यू थ्रो म्हणजे तुम्ही जेवढा जास्त कचरा निर्माण कराल तेवढे जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागतील कचरा व्यवस्थापनासाठी. त्यामुळे लोकांना आपोआपच कचरा कमी करायला प्रोत्साहन मिळतं. इंटरेस्टिंग आहे हे. हो. आणि स्मार्ट शहरांमध्ये तर तंत्रज्ञानाचा खूप वापर होतो. स्मार्ट कचरा कुंड्या असतात, त्या भरल्या की आपोआप कळवतात. कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांसाठी सगळ्यात चांगला मार्ग कोणता हे डेटा वापरून ठरवलं जातं. म्हणजे हे सगळं बघता घनकचरा व्यवस्थापन यशस्वी करायचं असेल तर नियम पाहिजेत, तंत्रज्ञान हवं आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग पण हवा. हे सगळं एकत्र आलं तरच हे शक्य आहे. अगदी बरोबर. हे एक गुंतागुंतीचं आव्हान आहे, पण शहरांचं भविष्य शाश्वत करायचं असेल तर याला तोंड द्यावंच लागेल. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडते. आपले जे 2016चे नियम आहेत त्यात कचरा वेचकांना औपचारिक अर्थव्यवस्थेत स्थान देण्याबद्दल पण म्हटलं आहे. हो का? हो. आपल्या शहरांमध्ये हजारो कचरा वेचक आहेत. ते पुनर्वापर साखळीत खूप महत्वाची भूमिका बजावतात, पण त्यांचं काम असंघटित स्वरूपाचं आहे. विचार करा, या मोठ्या मनुष्यबळाला जर आपण औपचारिक ओळख दिली, त्यांना सुरक्षित आणि सन्मानाने काम करण्याची संधी दिली, तर आपल्या कचरा वर्गीकरण आणि पुनर्वापर यंत्रणेत किती मोठी सकारात्मक सुधारणा होऊ शकेल. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हा फक्त तांत्रिक किंवा आर्थिक प्रश्न नाहीये, तर सामाजिक न्यायाचाही आहे. अगदी.